काल मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. पण ही भेट काही साधी नव्हती. अनेकांना वाटलं मोदी आणि मुख्यमंत्री विजय यांची ही भेट एकदम साधी होती. पण या भेटीमध्ये विजय यांनी ते करून दाखवलं जे आजपर्यंत कुठल्याही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. तसे पाहिलं तर कुठल्याही राज्यामधील व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो तेव्हा त्या व्यक्तीला पंतप्रधानांची भेट घ्यावीच लागते. पण ती भेट म्हणजे एक फॉर्मॅलिटी असते. पण इथे मुख्यमंत्री विजय फॉर्मॅलिटी म्हणून भेटले नाहीत. त्यांनी पंतप्रधान मोदींसमोर पहिल्याच भेटीमध्ये काही डिमांड ठेवल्यात. नेमकं मुख्यमंत्री विजय यांनी कोणत्या मागण्या केल्या, त्यावरती पंतप्रधानांनी काय उत्तर दिलं, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून सांगणार आहोत. त्यामुळं चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. या व्हिडिओचं विशेष महत्त्वाचं माहिती आहे का काय आहे? ते म्हणजे कोणत्याही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत पहिल्याच भेटीमध्ये पंतप्रधानांना कोणत्याही अटी घातल्या नाहीत किंवा कोणत्याही मागण्या केल्या नाहीत. पण इथे विजय यांनी ते करून दाखवलं जे कोणाला जमलं नाही. तमिळनाडूच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसापासून एक नाव सतत चर्चेत आहे, ते म्हणजे विजय जोसेफ यांचं. अभिनेता म्हणून करोडो चाहत्यांच्या मनावरती राज्य करणारा विजय आता ते मुख्यमंत्री झालेले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांची दिल्लीची पहिलीच भेट ही देशामध्ये चर्चेची विषय ठरली आहे. मुख्यमंत्री विजय आणि पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीकडे तमिळनाडूपासून संपूर्ण राज्यांचं लक्ष लागलं होतं. त्या भेटीला कारणही तसंच आहे. 27 मेला मुख्यमंत्री विजय हे तमिळनाडूवरून दिल्लीकडे रवाना झाले होते. एक अभिनेता जो मुख्यमंत्री झालाय आणि तो पंतप्रधान मोदींना भेटायला येतोय, त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झाला, विजय हे पंतप्रधान मोदींना काय बोलतील. विजय हे त्यांच्या मंत्रिमंडळामधील काही मंत्री, काही वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर दिल्लीमध्ये आले होते. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका त्या भेटीमध्ये नेमकं काय झालं होतं. अगोदर मुख्यमंत्री विजय यांचं स्वागत करण्यात आलं. तमिळनाडू हाऊसमध्ये त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं. पण यामध्ये विजय यांचा एकदम साधेपणा दिसून आला. सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री विजय हे पंतप्रधान यांच्या कार्यालयात दाखल झाले. काळा ब्लेझर, पांढरा शर्ट आणि काळे पॅन्ट, एकदम साधा पण फॉर्मल लुकमध्ये दिसले. दक्षिणेमधील सर्व नेते व्हाईट कुर्ता जास्त वापरतात, पण इथे विजय यांनी ब्लेझर घातला. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून आत्तापर्यंत त्यांनी हा लुक कायम ठेवलाय. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयातून विजय आणि मोदी यांच्या भेटीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करण्यात आले. काही मिनिटातच त्या फोटोंनी इंटरनेटवरती अक्षरशः धुमाकूळ घातली. सर्वात प्रथम विजय हे पंतप्रधान मोदींना फुलांचा बुके देतात. आता या भेटीचं महत्त्व इथून सुरू होतं, कारण की यापुढेच विजय यांनी आपल्या काही डिमांड पंतप्रधान मोदी यांच्या समोर मांडल्यात. आता त्या डिमांड समजून घेऊ, नेमकं विजय काय म्हणालेत. पण त्या अगोदर एक गोष्टही समजून घ्या. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर विजय यांनी भाजपच्या विरोधामध्ये प्रचार केला होता आणि निवडणूकही लढवली होती. त्यांनी भाजपला बाजूला ठेवून काँग्रेस आणि इतर पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केलं. शपथविधीसाठी राहुल गांधींना बोलवलं होतं. त्यामुळे या भेटीचं महत्त्व खूप वाढलं होतं. त्या भेटीमध्ये सुमारे 25 मिनिटं त्यांची चर्चा झाली. तसं पाहिलं तर ही भेट 5-10 मिनिटांमध्ये संपायला हवी होती, कारण की ही भेट फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून होती. पण त्यांची भेट अर्धा तास चालली आणि त्या अर्धा तासामध्ये त्यांनी गंभीर मुद्दे मांडले. मुख्यमंत्री विजय यांनी तमिळनाडूच्या प्रलंबित मागण्यांची यादीच पंतप्रधान मोदींना दिली. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावं. पक्षामध्ये जातीमध्ये भेदभाव करू नये. अपक्ष जरी असला तरी देखील केंद्र सरकारने त्याला योग्य तो न्याय द्यावा. विजय यांनी त्या भेटीमधून पुढं सांगितलं, तमिळनाडू हा आर्थिक दबावाखाली आहे. राज्यावरती मोठं कर्ज झालंय. विजय यांनी हे मान्य केलं आणि पंतप्रधान मोदींना देखील सांगितलं. पण त्यांनी कोणाचाही उल्लेख केला नाही. ते म्हणाले नाही या सरकारमुळे कर्ज झालं किंवा त्या सरकारमुळे कर्ज झालं. नाहीतर प्रत्येक मुख्यमंत्री हा अगोदरच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप करत असतो, त्या मुख्यमंत्र्यामुळे राज्यावरती कर्ज झालं. निवडणुकीदरम्यान विजय यांनी जनतेला काही आश्वासन दिले होते. उद्योग, रोजगार, शिक्षण, सामाजिक सुरक्षा अशा अनेक प्रकारच्या योजना वास्तविक रूपामध्ये आणण्यासाठी मोठ्या निधीची गरज पडते आणि तीच मागणी मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधान मोदींना केली. पण आता केंद्र सरकार विजय यांच्या तमिळनाडूला किती मदत करते हे पाहण्यासारखं असेल. त्याचबरोबर विजय यांनी काही संवेदनशील प्रकरण पंतप्रधान मोदी यांच्या समोर मांडले. त्यातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे मेकेदातू धरण प्रकल्प.
कर्नाटकाने प्रस्थापित केलेल्या या प्रकल्पावरती तमिळनाडूने सातत्याने त्या गोष्टीचा विरोध केलाय. त्याचं झालं असं की कावेरी नदीच्या पाण्यावरून सतत दोन्ही राज्यामध्ये अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. याच गोष्टीवरती विजय यांनी मोदींना स्पष्टपणे सांगितलं, मेकेदातू प्रकल्पामुळे तमिळनाडूच्या पाण्यावरती मोठा परिणाम होऊ शकतो. सुप्रीम कोर्ट आणि कावेरी लवादाच्या आदेशाचा उल्लेख करत त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी देऊ नये अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या राज्यामधील खूप गंभीर मुद्दे मांडलेत. श्रीलंके नौदलाकडून तमिळनाडूच्या मच्छीमारांना अटक होण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. सध्या तमिळनाडूमधील अनेक मच्छीमार श्रीलंकेच्या ताब्यामध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने मध्यस्थी करावी असं देखील त्यांनी सांगितलं, कारण की तमिळनाडू हे भारतामध्ये आणि भारतामधील नागरिकांची सुरक्षा करणं हे केंद्र सरकारचं काम असतं. मच्छीमारांचा विषय तमिळनाडूमध्ये सर्वात भावनिक विषय मानला जातो. प्रत्येक सरकारसाठी तो राजकीय दृष्ट्या संवेदनशील असतो. मोदी आणि विजय यांच्या भेटीमध्ये फक्त त्यांनी काही अटीच ठेवल्या नाही, तर पंतप्रधान मोदी यांचे आभारही मानलेत. नेदरलँडकडून ऐतिहासिक ताम्रपाट आणण्यासाठी केंद्र सरकारने जी काही मदत केली होती त्याबद्दल विजय यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. या भेटीमध्ये त्यांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे रोजगार निर्मिती. त्यांनी सांगितलं, आमच्या राज्यातील तरुण बाहेर जाता कामा नये, त्यासाठी आम्हाला तमिळनाडूमध्ये AI तंत्रज्ञान उभा करायचं आहे, IT पार्क उभा करायचं आहे. त्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. जर तमिळनाडूमध्ये मोठं IT पार्क झालं, मोठं AI तंत्रज्ञान उभारलं गेलं तर राज्यातील लाखो तरुणांना रोजगार निर्माण होईल. त्यांना बाहेर राज्यामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते ही भेट दोन्ही बाजूंसाठी महत्त्वाची होती. एकीकडे मुख्यमंत्री विजय यांना राज्य चालवण्यासाठी केंद्राची मदत घेणं गरजेचं आहे. दुसरीकडे केंद्र सरकारलाही तमिळनाडूसारख्या औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यासोबत संघर्ष नको आहे. तमिळनाडू हा देशामधील सर्वात मोठ्या उत्पादन केंद्रापैकी एक मानला जातो. ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्स्टाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये राज्याचं मोठं योगदान आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा फायदा केंद्र सरकारलाही होतो. पण या सर्व भेटीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा राहिला, तो म्हणजे तरुणांसाठी केलेली मोठी मागणी. त्यांचं म्हणणे, आमच्या राज्यामध्ये सर्व आहे, फक्त AI तंत्रज्ञान आणि IT पार्क नाहीये. ते जर उभारलं तर मोठी रोजगार निर्मिती होईल. कदाचित कुठल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीमध्ये पंतप्रधान मोदी यांना मागणी केली असावी. विशेष म्हणजे मोदी आणि विजय यांची ही पहिलीच भेट नव्हती. 12 वर्षापूर्वी दोघांची एक भेट झाली होती. त्यावेळेस नरेंद्र मोदी हे राजकारणामध्ये झपाट्याने पुढे जात होते, तर दुसरीकडे विजय हे सुपरस्टार म्हणून पुढे येत होते. या काळामध्ये कोणालाही कल्पना नव्हती भविष्यामध्ये दोघंही राजकारणामध्ये एकामेकांसमोर येतील. विजय यांनी दिल्लीमध्ये गेल्यावर फक्त मोदी यांचीच भेट घेतली नाही, त्यांनी अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची देखील त्यांनी भेट घेतली. पण विजय आणि मोदी यांच्या भेटीवरून एक गोष्ट स्पष्ट होते, विजय हे संघर्षाचा मार्ग निवडत नाही, राज्यामध्ये संतुलन ठेवण्याचा मार्ग निवडत आहे. पण आता पाहण्यासारखं आहे, केंद्र सरकार, मुख्यमंत्री विजय आणि त्यांच्या राज्याला तमिळनाडूला कितपत मदत करतायत. आपल्याला मोदी आणि विजय यांच्या भेटीवरती काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.